नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. गेला आठवडा तर चांगला गेलाच आहे. मार्केटची जी मरगळ आली होती, कंटाळा आला होता मनातून, काय सारखं पडतंय, तो कंटाळाही दूर झाला असेल. आता मात्र वास्तवाला सामोरं जावं लागेल. या आठवड्यात काय होत आहे काय नाही माहीत नाही, पण आता काहीशी सवय झाली असेल की हे मार्केट आहे, कधी पडणार कधी वाढणार, त्याच्यामध्ये आपण आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जसं शाळेत गेलेल्या मुलाला सतत चांगले मार्क पडत राहिले किंवा कायम पहिला नंबर येत राहिला की त्याला दुसरा नंबर, तिसरा नंबर, पाचवा नंबर येण्याची सवयच नसते. ज्या वेळेला त्याला मार्क कमी पडतात किंवा ते मूल नापास होतं तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. पण हळूहळू पास नापास, चांगले मार्क वाईट मार्क याच्याशी तो रुळून जातो. तसंच मार्केटमध्ये तेजी मंदी येत राहणार आणि त्यावेळेला काय करायला हवं हे आपण ठरवतो. त्यामुळे गोंधळ कमी उडतो आणि मग जी नवीन मार्केटमध्ये माणसं आली असतील त्यांची आपण समजूत काढायची असते, त्यांना रुळवायचं असतं. मार्केटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 7,470 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 3,202 कोटीची. आता बरोबर उलट चाललं आहे बघा. पूर्वी कसं होत होतं, फॉरेन इन्व्हेस्टर्स विकत होते आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स खरेदी करत होते. आता बरोबर उलट आहे. बॉन्ड यील्ड 4.27 आहे, 72 क्रूड झालं आहे आणि $104 इंडेक्स आहे. RBI आज 10 बिलियन्सचा स्वॉप ऑप्शन करणार आहे. गोदरेज प्रॉपर्टी रेसिडेन्शियल डेव्हलपमेंटसाठी बंगलोरमध्ये 10 एकर जमीन 2,500 कोटींना त्यांनी घेतली आहे. इरकॉन, कोणार्क ॲसोसिएट्स हे आर्बिट्रेशन ट्रायब्युनलमध्ये इरकॉनच्या विरोधात दाखल करणार आहेत आणि हा क्लेम 158.89 कोटींचा आहे. NHPC कोल इंडियाकडून कोल आणि कोल प्रोडक्शनसाठी ऑक्शन सर्व्हिसेस पुरवायचे आणि ह्या सर्व्हिसेस 2 वर्ष पुरवायचे. त्याच्यासाठी वर्क ऑर्डर मिळाली आहे NHPCला. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, NES धाराशिव ट्रान्समिशन आणि NES नवी मुंबई ट्रान्समिशन अशी 2 स्पेशल पर्पज व्हेकल्स त्यांनी स्थापन केली आहेत. युको बँक 2,000 कोटींचा ते QIP करणार आहेत ₹34.27 या भावाने आणि हा जो भाव आहे तो शुक्रवारच्या भावापेक्षा 9.19% डिस्काउंटवर आहे. NCC बिहार मेडिकल सर्व्हिसेस आणि इन्फ्रा कॉर्पोरेशनकडून त्यांना 1,480.34 कोटीच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाला आहे. अपोलो हॉस्पिटल, KEIMED काइमेडमध्ये 11.2% स्टेक 625.23 कोटीला अपोलो हॉस्पिटलनी खरेदी केला आहे. अलेम्बिक फार्मा काराखडी येथे API 3 या युनिटचं इन्स्पेक्शन पूर्ण झालं आहे. फॉर्म 483 इश्यू केला आहे पण एकही त्रुटी दाखवलेली नाही. लार्सन अँड टुब्रो, सुब्रमण्यम शर्मा हे डेप्युटी MD आणि प्रेसिडेंट म्हणून
2 एप्रिलपासून नियुक्त होते. 12,000 कोटींच्या दीर्घ मुदतीच्या कर्ज उभारणीला सुद्धा मंजुरी मिळाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा 1 एप्रिलपासून ते त्यांच्या उत्पादनांच्या किमती 3% वाढवणार आहेत. वेल्स्पन कॉर्प नौयान शिपयार्डमधला 74% स्टेक 476.39 कोटीला विक्रीचा जो व्यवहार होता तो त्यांनी पूर्ण केला. नौयान ट्रेडिंग हा रिलायन्सचा आर्म आहे आणि त्यांनी नौयान शिपयार्ड खरेदी केलेलं आहे. मोतीलाल ओसवाल यांनी 8 लाख शेअर्स विकले आहेत. पॉवर ग्रिड 20 सबसिडियरीमधला शेअर्स 424.26 कोटींना त्यांनी विकले. त्यामुळं संवर्धना मदरसन CIM टूल्समध्ये 200 कोटी रुपये ते गुंतवणार आहेत. टॅरिफ पॉवर ग्रिड हे टॅरिफ बेस कॉम्पिटिटिव्ह बिडिंगमध्ये त्यांनी भाग घेतला. त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल बिडर ठरले. त्यामुळं त्यांनी चित्रदुर्ग बेल्लारी रेज ट्रान्समिशन ॲक्वायर केलं आहे पॉवर ग्रिडनी. इंडियन ह्यूम पाईप बंगलोरमधली 10 एकर जमीन 556 कोटी रुपयाला गोदरेज SSPDL ग्रीन एकर्सला विकण्याचा करार त्यांनी पूर्ण केला आहे. अलाइड ब्लेंडर्स आणि डिस्टिलर्स तेलंगणा येथली रंगपूर प्लांटची कपॅसिटी 15 लाख लिटरनी त्यांनी वाढवली आहे. वेल्स्पन कॉर्प कलकत्ता स्टॉक एक्सचेंजवरून शेअर्स ते डिलिस्ट करणार आहेत. आता अमेरिकन स्टॉक एक्सचेंजमध्ये किंवा वॉल स्ट्रीटवर काय झालं शुक्रवारी, तर फेडेक्सचा शेअर 10% आपटला. कारण त्यांनी अर्निंग फोरकास्ट जे आहे ते कमी केलं. नायकेचा शेअर 7% कमी झाला. ट्रॅव्हल्सच्या संबंधातले शेअर्स पडले कारण हिथ्रोच्या जवळ जे इलेक्ट्रिक सबस्टेशन आहे त्याला आग लागली म्हणून हिथ्रो एअरपोर्टवर सगळा गोंधळ झाला. हिथ्रो एअरपोर्ट काही वेळ बंद ठेवावं लागलं. कॉफीच्या किमती वाढल्या आहेत. चीनच्या कमर्शियल जहाजामधनं जो माल येतो त्यावर टॅरिफ लावावा असा ट्रम्प विचार करीत आहे. पण ट्रम्पनाही आता कळून चुकलं असेल की त्यांचं जे टॅरिफचं नाटक चालू आहे ते त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीसं नरमाईचं धोरण होईल असं वाटतंय. आजही गिफ्ट निफ्टीचा विचार केला तर 100 ते 110 पॉईंट गिफ्ट निफ्टीवर आहे. म्हणजे आपलं पॉईंट सेन्सेक्स 300 ते 400 पॉईंट तेजीत राहू शकतं. म्हणून तेजीचे शेअर जास्त प्रमाणावर दिले. तेजीचे शेअर पहा. CDSL, NTPC, टाटा मोटर्स, NMDC कारण जो हरताळ म्हणजे संप व्हायचा होता तो बंद झाला. स्टेट बँक ऑफ इंडिया, बरोडा बँक, HDFC, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, संधार, इन्फोसिस, MSTC, बंधन बँक, आयशर मोटर, GMR एअरपोर्ट, पॉवर मेक,
पॉवरमेकला भेळकडून BHEL कडून 579 कोटीची ऑर्डर. ग्लेनमार्क फार्मा, ॲक्सिस बँक, DLF, HDFC AMC, महिंद्रा अँड महिंद्रा, नागार्जुना कन्स्ट्रक्शन म्हणजे NCC, टॉरेंट पॉवर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, लिंडे LINDE, लेमन ट्री, मॅट्रिमोनी, डिव्हिडंडवर विचार करणार म्हणून, ॲलेम्बिक फार्मा, ब्लू स्टार, उन्हाळा मोठ्या प्रमाणावर येईल असं सांगितलं जात आहे म्हणून, इंडियन हॉटेल, लुपिन, इझी ट्रिप प्लॅनर्स, गंधार ऑइल, HOCL. त्यांना 1351 कोटीचे ड्यूज माफ होण्याची शक्यता आहे. HDFC लाईफ, भारती एअरटेल, गोदरेज प्रॉपर्टी, आसाही सॉंगवान, IRCTC, PCBL आणि CESC. तर बघा, तुम्ही होमवर्क करा आणि तुम्हाला जर वाटेल की यामध्ये ट्रेड घ्यावा तर ट्रेड घ्या. पण मार्केट तरी आज चांगलं असण्याची एकंदरीत शक्यता दिसते. घाबरून जाऊ नका. आता तुम्हाला कळलं असेल की तेजी मंदी सुरू राहील. आपल्याला मंदीसाठी तयार राहावं लागेल. वेळेवर शेअर्स विकून मंदीमध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी एका अकाउंटला आपल्याला पैसे ठेवावे लागतील. म्हणजे जशी महिलांना एकदम स्वयंपाक करायला उभं राहता येत नाही, आधीपासून तयारी करावी लागते, तशी मंदीसाठी सुद्धा आपल्याला जर शेअर्स खरेदी करायचे असतील तर त्याची तयारी करावी लागेल. म्हणजेच तेजीमध्ये विकावे लागतील. तर अशी सगळी तयारी करा. एकदम आता तुम्ही नवखे नाही आहात. काही दिवस गेले त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. बघूया सगळे मिळून 9:15 वाजता काय होतं आहे ते. नमस्ते.